स्वर्गीय लोकनेते श्री दिवा पाटील साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शेकाप नेते रायगड जिल्हा खजिनदार श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन 12 जानेवारी 2025 रोजी जासई येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा येथे करण्यात आले होते। नमस्कार मंडळी, लोकप्रिय नेते दिवंगत नेते दिवा पाटील साहेबांच्या जयंतीचा औचित्य साधून ह्या जासईच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आज हे शिबिर भरवलेलं आहे। त्या शिबिराच्या अंतर्गत सगळ्या वेगवेगळ्या तपासण्या उपलब्ध आहेत। जनरल चेकअप आहे, डोळ्यांची तपासणी आहे, कॅन्सरची तपासणी आहे, वारांची तपासणी आहे, आपल्याकडं फिजिशियन आहेत जे ECG करत आहेत, रक्ताचे रिपोर्टमध्ये रक्तातली साखर आणि बाकीचे रिपोर्ट, बोन डेन्सिटी अशा अनेक प्रकारच्या तपासण्या आणि डॉक्टर इथे उपलब्ध आहेत। त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या औषधोपचार करण्यासाठी औषधंसुद्धा वेगळ्या स्वरूपाची आणली आहे। अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे। सर्व प्रकारच्या तपासण्या आणि रुग्ण येतात आणि करत आहेत आणि जासईचे ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या ठिकाणातील लोकांना याचा चांगला लाभ होणार आहे। प्रीतमदादा म्हात्रे यांनी जेएम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हे शिबिर भरवलेलं आहे आणि इथं पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने जवळजवळ 30 जनरल प्रॅक्टिशनर्स उपस्थित आहेत। त्याचबरोबर आज दिवंगत लोकनेते आपले आदरणीय दिवा पाटील साहेब यांच्या जयंतीचं औचित्य साधून उद्या त्यांची जयंती आहे। त्यानिमित्त आज रविवार 12 तारखेला आपण महाआरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे। याचा सर्व श्रेय मी माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांना देतो की त्यांनी आमचे सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना एकत्र आणून अगोदर आम्ही 4-5 मीटिंग घेतल्या। आम्ही पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे आम्ही 40 डॉक्टरांची टीम इथे अवेलेबल झालेली आहे। त्याचप्रमाणे रोटरी पनवेल सेंट्रलची टीम इथे अवेलेबल झालेली आहे। त्याचप्रमाणे 4 ते 5 हॉस्पिटल, मेडिकवर असेल, अपोलो हॉस्पिटल असेल, निमेरा हॉस्पिटल असेल, RJ शंकरा आय हॉस्पिटल असेल, यांचीसुद्धा टीम इथे अवेलेबल झाली। मुख्यत्वे इथे जे 40-50 जे काही गावं आहेत, ग्रामीण विभाग आहेत, या ग्रामीण विभागात जे आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याकडे लक्ष द्यावं, केंद्रित व्हावं या दृष्टिकोनातून माननीय प्रीतमदादा म्हात्रेंनी हे महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। याचा नक्कीच या सर्व रुग्णांना नक्कीच लाभ होईल। कारण आपण बघाल तर हवामान बदलत चाललेलं आहे, आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे आजार निर्माण होत चाललेले आहेत। तर सर्वात जास्त इथे आज जेवढे पेशंट येतात जवळपास 50% रुग्ण सर्दी, ताप, खोकला, उलटी, जुलाब या संदर्भात आहे। काहींना डोळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या मोतीबिंदू उपचार आज या शिबिरामार्फत आपण मोफत करण्याचं ठरवलेलं आहे। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या हाडांच्या ज्या काही ज्येष्ठ नागरिक जे तुम्ही इथे बघत असाल त्यांना हाडांची घनता आपण तपासतो। त्याचप्रमाणे जे कॅल्शियमची जी ज्यांना मात्रा कमी आहे त्यांच्यासाठी कॅल्शियमची मेडिसिनसुद्धा आपण इथे अवेलेबल केलेली आहे। कोकण भागाचे लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून जेएम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आज या जासई गावामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडफदार नेते, या जिल्ह्याचे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार माननीय प्रीतमदादांचा वाढदिवस, या भागामध्ये विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवा पाटलांच्या जयंतीच्या निमित्ताने राबवण्यात येत आहेत। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि जेएम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये आत्तापर्यंत सकाळपासून 3-4 तासामध्ये 600 ते 700 रुग्णांची तपासणी झालेली आहे। त्यामध्ये बऱ्याचशा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत या ठिकाणी आणि सर्व तपासणीसोबत ट्रीटमेंट दिली जाते। डोळ्याची तपासणी आणि कॅटरॅक्टचे ऑपरेशन मोफत आहे, थायरॉइडची तपासणी मोफत आहे। या भागातील गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, कामगार, वंचित घटकांना या महाआरोग्य शिबिराचा लाभ मिळतोय आणि निश्चितपणे ज्या माणसाने जीवनभर या भागाचं नेतृत्व केलं ते म्हणजे सर्वांचे नेते, या भागाचं दैवत स्वर्गीय दिवा पाटील साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि आमचे सहकारी मित्र युवा नेते प्रीतमदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे औचित्य साधून आलेलं आहे। सर्वप्रथम मी आमचे नेते स्वर्गीय लोकनेते
माननीय दिबा पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही रविवारचा दिवस म्हणजे उद्या जयंती आणि आजचा दिवस, कारण सगळे डॉक्टर्स अवेलेबल होण्यासाठी हा आजचा दिवस आम्ही निवडला आणि आजच्या 12 तारखेच्या दिवशी जवळजवळ 100हून अधिक डॉक्टर्स आज जासईमध्ये आहेत आणि त्याच्यात मला सांगायला आवडेल की रोटरी क्लब असेल, इंडियन मेडिकल असोसिएशन असेल आणि वेगवेगळे हॉस्पिटल्स, त्याच्यात अपोलोसारखे, न्यू इरासारखे हॉस्पिटल्स असतील, या सगळ्यांनी सहभाग घेतला आहे आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन एकच, त्याचा हेतू एकच की सध्याच्या परिस्थितीत आपलं आरोग्य, आपलं शरीर हे सुदृढ राहिलं पाहिजे, हे एकमेव हेतू त्याच्यात आहे आणि याच्यात जवळजवळ तुम्ही बघाल की आम्ही नुसतं चेकिंग करत नाही आहोत. उद्या समजा डोळे चेक केले, उद्या एखाद्याचं त्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन निघालं तर ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो. कोणाला थायरॉईड पॉझिटिव्ह आलं तर ती टेस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो. अशा अनेक प्रकारच्या टेस्ट आहेत ज्या आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये, आणि तुम्ही बघाल की बाजूलाच इथे मेडिकलसारखे एक आम्ही औषधालय उपलब्ध केले ज्याच्यामध्ये जे प्रिस्क्रिप्शनमध्ये आपल्या औषधं येतील ती औषधं आम्ही चक्क फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो. म्हणजे इथे फुल प्रूफ सोल्युशन आम्ही देतो आहे. चष्मा असेल, ज्या काही गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी आम्ही जागेवर देतो आणि वन विंडो सोल्युशन जसं आमची इच्छा होती त्या पद्धतीनं आणि जासेमध्ये अशा प्रकारचं मला वाटतं गेली अनेक वर्ष असं महाआरोग्य शिबिर झाला नव्हता. तोच एक आमचा हेतू होता. तर मी नक्कीच माझ्या जैन संस्थेचे सगळे सदस्य, माझ्या शेतकरी कामगार पक्षाचे सगळे सदस्य आणि सगळ्या ज्या हॉस्पिटल्स आहेत आणि जे म्हणजे रोटरी क्लब असेल आणि इतर न्यू इरा असेल, त्याच्यात बऱ्याच काही अशा संस्था आहेत ज्यांनी सहभाग घेतला, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी मिळून हे एकत्र केलं. तर जवळजवळ आत्तापर्यंत मला वाटतं 1000हून अधिक पेशंट इथे तपासणी झालेली आहे आणि त्यांचं सोल्युशन देखील तिथे झालेलं आहे. मला वाटतं 7-8 जणांचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन देखील निघाले, ते देखील आम्ही लगेचच्या लगेच त्यांना करून दिले. या सगळ्या सुविधा आज आम्ही माननीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून केलं आहे. तर नक्कीच याचा लाभ सगळ्यांनी घेतला, त्यांना नक्कीच चांगला लाभ मिळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. सांगोल्याचे आमदार साहेब या ठिकाणी आरोग्य शिबिरला उपस्थित राहिले, सर्व पाहणी त्यांनी केली आणि आपण त्यांचं स्वागत केलं. कसं त्यांचं एक स्वागताचं या ठिकाणी आयोजन करतो. नक्कीच मी आपले नेते स्वर्गीय आबा यांचे नातू जे आत्ताच येत्या निवडणुकीत भरघोस मतांनी आमदार निवडून आले असे बाबासाहेब देशमुख यांनी देखील आज भेट दिली. ते स्वतः डॉक्टर आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहे की डॉक्टरची एक अवस्था काय असते, की नुसतं चेकिंग करून नाही तर त्यांना फुलप्रूफ सोल्युशन त्यांनी ते आधी विचारलं, स्वतः त्यांनी चेक केलं स्वतः आणि नंतर त्यांनी सांगितलं की मी डॉक्टर आहे. म्हणजे असे हे डॉक्टर आज आमदार म्हणून आहेत. तर नक्कीच आमचे या असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर वैभव मुकल यांनी देखील सांगितलं की आमचे 2-3 प्रश्न, आणि त्यांनी स्वतः सांगितलं बाबासाहेबांनी की तुमचे काही प्रश्न असतील तर मला सांगा, मी जरूर सभागृहात ते मांडेन. की ही एक इच्छा, जी प्रामाणिक इच्छा असते आणि सरळ इच्छा असते ती बाबासाहेबांनी दाखवली. आणि येत्या थोड्याच दिवसात मी या असोसिएशनचे अध्यक्ष आणि पूर्ण कमिटी यांना बाबासाहेबांकडे मिटिंगसाठी नेणार आहे. जे काही इथले प्रश्न आहेत ते प्रश्न बाबासाहेबांकडून आम्ही नक्कीच अधिवेशनात विधानसभेत नक्की मांडल्याशिवाय राहणार नाही. जसेच्या नागरिकांना काय आव्हान? जसेच्या नागरिकांचं मी बघितलं की आज जवळजवळ इथे येणाऱ्या 100 मागे 30-35 गावातले आणि आजूबाजूच्या गावातले असतील तर 70-75 लोकही आजूबाजूच्या म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे नोकरीसाठी आलेली लोक देखील इथे येतात. म्हणजे इथे जात भेद हे काही नाही आहे, इथे सगळ्या प्रकारचे नागरिक इथे तपासणीसाठी येतात, त्याचाही मला आनंद आहे. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.